हॅलो, वेलकम यू गाईज. दिस इज आकाश चलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. स्टुडंट्स, DMERचं काल एक गॅझेट नोटिफिकेशन आलेलं आहे, राजपत्रक आलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे ऑफिशियल वेबसाईट आहे. बऱ्याच मुलांनी मला क्वेश्चन केला की सर हे जे राजपत्रक आलेलं आहे ज्यामध्ये 80-20 जो रेशो त्यांनी ठेवलेला आहे, जे स्टाफ नर्स या पदासाठी जी सेवा प्रवेश नियमावली त्यांनी दिलेली आहे, त्यासाठी DMERनी हे गॅझेट पब्लिकेशन केलेलं आहे. हे तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता. हे बघा, इथे तुम्ही e-gazette-mahaonline.gov याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला असं एक पेज ओपन होतं. त्यामध्ये तुम्ही फक्त पार्ट ए तुम्ही टाका. ओके, त्यानंतर असं सर्च करायचं तुम्ही. ओके, जो त्याच्यानुसार दिलेलं आहे. यामध्ये 11 तारखेला, ओके, हे बघा 28 नंबरला याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. ओके, याच्यामध्ये भाग 4 क्रमांक वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग अधिसूचना भारताचे संविधान क्रमांक परिचर्या बुधवार 11 जून 2025 रोजी हा एक अधिनियम हे जे राजपत्रक हे प्रसिद्धी करण्यात आलेलं आहे. म्हणजे जे तुम्हाला व्हायरल झालेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे, ओके, जे राजपत्रक आहे हे खरं आहे, खोटं नाही आहे, खरंच आहे. ओके, आता यामध्ये काही गोष्टी दिलेल्या त्या आपण बघून घेऊया. काय गोष्टी दिलेल्या आहे यामध्ये? ओके, तर हां, तर हे एक पत्रक आहे, ते मी तुमच्याशी शेअर करतोय आणि याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते आपण बघूया याच्यामध्ये. ओके, हे बघा, महाराष्ट्र शासनाचं राजपत्रक आहे याच्यामध्ये. ओके, त्यात बघू शकता हे महाराष्ट्र शासनाचं हे राजपत्रक आलेलं आहे. ओके, हे कुठल्या डिपार्टमेंटचं आहे? वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग म्हणजे DMER. ओके, ठीक आहे. हे काय एक अधिसूचना यांनी दिलेली आहे, दिसू शकता तुम्ही. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की राज्यपालांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि हे आता जे त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या जे DMERच्या अंतर्गत जेवढे पण हॉस्पिटल्स आहे आणि हॉस्पिटल्समध्ये जिथे परिचर्या सेवेतील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील अधिपरिचारिका गट क पदाचे सेवा प्रवेश विनियम करण्यासाठी पुढील नियम करण्यात येत आहे. ओके, हे बघा, स्टाफ नर्स अधिपरिचारिका गट क. ओके, 2025च्या पुढे जी पण एक्झाम होणार आहे त्या परीक्षेमध्ये ह्या नियमानुसार तुमची रिक्रुटमेंट होणार आहे. ओके, ठीक आहे. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही एक सगळं दिलं आहे, पदवी, पदविका. ओके, तर हे याच्यापेक्षा पुढे जाऊया आपण. हां, वयोमर्यादा दिलेली आहे त्यांनी, कमीत कमी 18 वर्ष. ओके, मॅक्सिमम तुम्ही 38 वर्षापर्यंत तुम्ही जे ओपनचे विद्यार्थी आहेत ते लोक फॉर्म भरू शकता. ओके, आणि जे अमागास आहे म्हणजे याच्यामध्ये सरळ म्हणू शकतो तुम्हाला जे कॅटेगरीमधून बिलॉंग करतात, जसे OBC आहेत, ओके, SC आहे, ST आहे, ओके, बाकी VJ-NT वगैरे सगळेच कॅटेगरीचे ते 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, ओपनला 38 वर्षापर्यंत. ओके, त्याच्यानंतर आहे किमान शैक्षणिक अर्हता. यांनी काय सांगितलेलं आहे की बाबा तुमचं GNM असा तुम्ही, ओके, किंवा BSc नर्सिंग असा, ओके, किंवा PBBSc नर्सिंग असो, ओके, किंवा MSc नर्सिंग असो. ओके, दे ऑल आर एलिजिबल. ओके, दे ऑल आर एलिजिबल. ओके, लक्षात ठेवाल. ओके, ठीक आहे. बट याच्यामध्ये सर्वात मोठा एक गोष्ट म्हणजे यांनी काय सांगितलं की स्त्री पुरुष ज्याचा रेशो आहे म्हणजे 80-20 असणार आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एम्स नॉर्सेट अगर देत असाल तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम, तर तिथे 80% जागा हा फिमेलला असतात आणि मेलसाठी 20% असतात. सेम लाईक दॅट आता स्टेट गव्हर्नमेंट, ओके, DMERनी महाराष्ट्र स्टेटमध्ये जे स्टाफ नर्सेस हे पद भरल्या जाणार आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 80-20 ह्याप्रमाणे लागू असणार आहे. जर तुमच्याकडे 100 जर जागा असेल तर 80 जागा ह्या फिमेलला जाणार. ओके, आणि 20 जागा ह्या मेलला जाणार. ओके, म्हणजे सरळ याच्यामध्ये जे तुमचं आरक्षण आहे वगैरे सगळं पकडून, ओके, 80% फिमेलला आणि 20% मेलला जागा जाणार आहे. याच्यामध्ये बिंदू नामावलीप्रमाणे सुद्धा तुमचं जे आरक्षण आहे ते लागू असणार आहे ह्याच नियमानुसार. ओके, सोबत तुमचं महाराष्ट्र परिचर्या परिषद म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मध्ये तुमचं व्हॅलिड रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, तुम्ही BSc नर्सिंग, ओके, PBBSc नर्सिंग, MSc नर्सिंग, GNM आणि तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही हे किमान शैक्षणिक अर्हता आहे आणि ह्या पदावर 80-20 प्रमाणे पदं भरल्या जातील. ओके, हे एक महत्त्वाची गोष्ट. ओके, ठीक आहे. बघा,
मुक्त विद्यापीठातून जर पास आउट झाला असेल म्हणजे ओपन युनिव्हर्सिटीमधून, तर तुमचं एज्युकेशन ग्राह्य धरल्या जाणार नाही, हे सुद्धा 7 नंबर याच्यामध्ये दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर परिवेक्षण जे कालावधी याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की बाबा 1 वर्षाचा तुमचा प्रोबेशनरी पिरियड असणार. ओके, जो प्रोबेशन पिरियड आहे, प्रोबेशन पिरियड तो किती वर्षाचा असेल? प्रोबेशन पिरियड हा 1 इयरचा असेल, त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही याच्यामध्ये जर तुमचं काही सुट्ट्या वगैरे घेतलात, वाढलं वगैरे, तर डेफिनेटली हा जो कार्यकाल आहे पुढं 1 वर्षापर्यंत हा वाढू शकतो असं सांगितलेलं आहे. मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही सब्जेक्ट, दोन्ही तुम्हाला स्वतंत्र अभ्यास पास आउट करावं लागेल. तुम्हाला मराठी भाषेची आणि हिंदी भाषेची परीक्षा तुम्हाला द्यावी लागेल जर तुम्ही बिफोर जॉईनिंग जर तुमच्याकडे मराठी आणि इंग्रजी भाषांचं तुमच्या 10वी आणि 12वी मध्ये नसेल तर. ओके, त्याच्यानंतर त्यांनी MSCET बद्दल सांगितलेलं आहे, शैक्षणिक अर्हताबद्दल, संगणक अर्हताबद्दल, ते सुद्धा. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजे कमीत कमी 2 मुलं हयात असेल, 2 मुलां म्हणजे असायला पाहिजे. 3 मुलं जर असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिससाठी जे एलिजिबल नसाल. ओके, त्यानंतर आहे नियुक्तीसाठी शर्ती आणि अटी त्यांनी सांगितलेले की बाबा जसं मी सांगितलेले की या पदावर नाम निर्देशनाप्रमाणे नियुक्तीसाठी शैक्षणिक अर्हता, अनुभव, अन्य शर्ती भारतीय परिचर्या परिषदेकडून वेळोवेळी सुधारणा केल्याप्रमाणे लागू राहतील. तसेच महाराष्ट्र शासनाने भारतीय परिचर्या परिषदेने वेळोवेळी लागू केलेले नियम राहतील. आता त्यांनी सांगितलं की INCनी जे नियम बनवलेले आहे रिक्रुटमेंटसाठी, ओके, तर ते सेम लागू असणार आहे. बट याच्यामध्ये कुठेही त्यांनी एक्सपिरियन्स बद्दल बोललेलं नाहीये. ओके, एक्सपिरियन्स जर GNM आहात तर तुम्हाला 1 इयरचा एक्सपिरियन्स लागेल. ओके, असं कुठेही मेन्शन नाहीये. ओके, बट याच्यामध्ये लिहिलेलं आहे की INCनी जे नियम आणि अटी आणि शर्ती ठेवलेले आहे, ओके, स्टाफनर्स या पदासाठी, त्या सगळ्या तुम्हाला लागू राहतील असं म्हटलेलं आहे. सोबत त्यांनी याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन केलेलं आहे की बाबा जर तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला भारतीय संरक्षण सेवेत सुद्धा सेवा देण्याची तरतूद त्यांनी घातलेली आहे. म्हणजे जर इन द इमर्जन्सी भारताच्या संरक्षणाशी निगडीत असलेल्या पदावर भारतात किंवा भारताबाहेर 4 वर्षे किंवा 4 पेक्षा कमी नाही इतक्या कालावधीसाठी प्रशिक्षणासाठी घालवलेल्या कालावधी जमेस धरून वेळोवेळी केंद्र शासनाने विहित केलेल्या अटीनुसार सेवा करण्यात येईल. ओके, हे बघा, कमीत कमी 10 वर्ष. ओके, बघा, अशा व्यक्तीला तिची नियुक्ती झाल्यापासून दिनांक 10 वर्षाचा कालावधी समाप्त झाल्यानंतर किंवा सर्वसाधारण त्याची वयाची 55 वर्षे पूर्ण केल्यानंतर, त्यापैकी जे अगोदर घडेल त्यानंतर वरील प्रमाणे सेवा करण्याची आवश्यकता असणार नाही. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही जर आज जॉईन झालात, ओके, आणि जर म्हटलं की नाही सैन्य संरक्षणाचे निगडीत स्टाफ नर्स हे पद आहे आणि तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट म्हणून डेप्युटेशन असो किंवा असं जर पाठवत असेल तर तुम्हाला डेफिनेटली म्हणजे तुमची सेवा 10 वर्षाची होत पर्यंत त्याच्या पूर्वीच तुम्हाला पाठवणार. ओके, 10 वर्षानंतर तुम्हाला नाही पाठवणार. किंवा इकडे तुमचं वयाचे 55 वर्ष जर होत असेल तेव्हा तुम्हाला तिकडे पाठवणार नाही. अदरवाईज जर तुम्ही यंग असाल बिफोर 10 years ऑफ सर्व्हिस दे कॅन सेंड यू फॉर दिस सर्व्हिसेस ऑल्सो. ओके, हे पण खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी बदलीविषयी काय सांगितलंय की बदलीविषयी त्यांनी यात सांगितलेलं आहे की बाबा महाराष्ट्राच्या म्हणजे DMERच्या अधिपत्याखाली, ओके, कुठलेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असो किंवा परिचर्या महाविद्यालयात तुम्हाला बदली होऊ शकते. जर गरज असेल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बदली करण्याची या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फिजिबिलिटीच्या हिशोबाने, तर तुमची ट्रान्सफर महाराष्ट्रामध्ये कुठेही होऊ शकते असं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. ठीक आहे, आणि शासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला सगळे नियम आदेश सगळे महाराष्ट्र शासनाचे तुम्हाला लागू असेल. बघा, आता याच्यामध्ये स्पेशल पॉइंट बघून घेऊ आपण. स्पेशल पॉइंट्स तर कोणकोणते स्पेशल पॉइंट्स? ओके, तर व्हेरी इम्पॉर्टंट की बाबा GNM असो का BSc असो का PBBSc असो, ओके, हे एलिजिबल आहे आणि तुमचं महाराष्ट्र MNCचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. हा एक पॉइंट झाला. ओके, दुसरा पॉइंट याच्यामध्ये एक्सपिरियन्स विषयी कुठेही काही बोललेलं नाही. सो नो नीड ऑफ एक्सपिरियन्स. ओके, जसं महानगरपालिकेमध्ये तुम्ही बघत असाल की प्रत्येक ठिकाणी त्यांनी एक्सपिरियन्स मागितलेले आहे. ओके, त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे पुढे पासून 80-20 हा रेशो लागू राहणार आहे. ओके, बघा, आता दिस इज व्हेरी अनजस्टिस. ओके, तुमच्याशी जी मेल कॅन्डिडेट्स आहेत, मेल जे नर्सेस आहेत, हे खूप जास्त प्रमाणामध्ये इनजस्टिस आहे. ओके, तर यावर तोडगा काय आहे? आता तुम्ही बघू शकता एम्स मध्ये मागच्या
5 वर्षापासून केस चालू आहे 80-20च्या विरोधामध्ये. ओके, इन बिटवीन बरेच मोर्चे, बरेच धरणे आंदोलन होत असतं. ओके, ही गोष्ट गव्हर्नमेंटला सुद्धा माहिती आहे, बट यावर ना अजूनपर्यंत हायकोर्ट निर्णय देऊ शकलेला आहे, ना अजून याच्यावर कुठलाही निर्णय आलेला नाही आहे. हे रेंगाळत चाललेलं आहे. ओके, तसंच आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये सुद्धा 90:10 रेशो वाली एक एक्झाम आहे, दॅट इज DHS. ओके, DHS मध्ये सुद्धा तुम्हाला 90% फिमेल घेतात आणि 10% मेल घेतात. ही जी केस होती नागपूरच्या कोर्टामध्ये करण्यात आली होती, ट्रिब्युनल बोर्ड. ओके, नागपूर ट्रिब्युनल बोर्डमध्ये. बट याचा सुद्धा आपला जो रिझल्ट होता हा निगेटिव्ह गेला, की हे 80-20 हटलेलं, 90-10 हा जो क्रायटेरिया आहे हा अजूनही हटलेला नाहीये. त्यांनी वेगवेगळे आदेश दिलेले, याबद्दल त्यांनी तरतुदी दिलेल्या. ओके, तर डेफिनेटली सांगतो की 80-20 सुद्धा खूप म्हणजे एक, जरी तुम्ही जर एखाद्या, बरेच ऑर्गनायझेशन्स आहेत, बरेच हे आहेत, युनियन्स आहेत, स्टेट गव्हर्नमेंटच्या युनियन्स आहेत. ओके, जर ते काही करत असेल, काही जर तुमचा सपोर्ट मागत असेल, तर डेफिनेटली आपले जे नर्सेसचे जे विद्यार्थी आहे, नर्सिंगचे जे विद्यार्थी आहे, त्यांनी त्यांना सपोर्ट करावा. यस, सपोर्ट करावा. अदरवाईज जे फ्युचर जनरेशन आहे, फ्युचर जनरेशन ऑफ नर्सिंग विल सफर लॉट ऑफ. ओके, कारण आता बरेच विद्यार्थी नर्सिंग कशासाठी करतात, नर्सिंग करतात गव्हर्नमेंट जॉबसाठी. ओके, गव्हर्नमेंट जॉबसाठी. आणि जर 80-20 जर लागू झालं, तर लागू झालं काय, आता महाराष्ट्र स्टेटमध्ये लागू झालेलंच आहे. आता DMAR ची रिक्रुटमेंट लवकरच येणार आहे. ओके, DMAR ची जी रिक्रुटमेंट आहे जवळपास 2,500 ते 3,000 ची जी रिक्रुटमेंट असणार आहे, ती डेफिनेटली जुलैच्या एंडपर्यंत तुम्हाला बघायला मिळू शकते किंवा ऑगस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकते. आणि ती रिक्रुटमेंट तुमच्या 80-20च्या बेसनुसार असणार. जर 3,000 जागा येत असेल, ओके, 3,000 जागेसाठी जर 80-20च्या रेशोने जर बघितला तुम्ही, ओके, जवळपास तुम्ही बघू शकता एक साधारणतः एक 600 ते 700 जागा, 600 to 700 जागा ह्या तुमच्या मेलच्या बघायला मिळतील. आणि बाकी उरलेल्या ज्या 2300 जागा किंवा 2200 जागा हा तुमच्या फिमेलला बघायला मिळतील. ओके, तर डेफिनेटली इथे मुलांसोबत, म्हणजे जे मेल कॅन्डिडेट आहे त्यांच्यासोबत इनजस्टिस होत आहे. अँड दिस इज रिअली, म्हणजे ते काय म्हणतो, ते कॉन्स्टिट्यूशनचं जे हे आहे, कॉन्स्टिट्यूशनचं उल्लंघन आहे. तर एवढंच आहे की बाबांनो, अभ्यास तुम्हाला भरपूर करावा लागेल, कारण विदाऊट अभ्यास तर तुम्हाला काही मिळणार नाही. ओके, बट जे पण ऑर्गनायझेशन, जे पण संस्था, जे पण कुणी असो, ह्या याच्यासाठी जर तुमचा सपोर्ट मागत असेल तर डेफिनेटली तुम्ही सपोर्ट करा. ओके, बट सोबतच अभ्यासाला विसरू नका, कारण शेवटी हा 0.1% आहे की बाबा तुम्ही आंदोलन करून काय बाकीचं काय पण करा, या गव्हर्नमेंटला तुम्ही रिक्विजिशन द्या की बाबा सर हे 80-20 काढा. तर जे 0.1% आहे की बाबा ही जी अट आहे 80-20ची निघण्याची, कारण यांनी केंद्र शासनाच्या धर्तीवर हे सगळं 80-20चा कारभार यांनी बनवलेला आहे. बट दिस इज इलिगल. स्टुडंट सोबत खूपच जास्त इनजस्टिस आहे. सो प्लीज कीप स्टडी, म्हणजे व्यवस्थित अभ्यास करा, कारण जर तुम्ही एक्झाम झाली तर कमी जास्त 150 मार्क मुलांना घ्यावं लागेल, तेव्हा तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढेल. ओके, मुलींसाठी त्यांचा क्रायटेरिया अजून खाली येणार. तर बाबांनो, सपोर्ट करा हे ज्याच्यासाठी हे ह्या 80-20साठी जे लढतील त्यांना, प्लस तुमच्या अभ्यासावर सुद्धा तुम्ही लक्ष द्या. ओके, एवढंच मी सांगू इच्छितो. मला सुद्धा बरं वाटत नाहीये की हे दिस इज असा एक क्रायटेरिया आला आणि तुम्ही तुम्हाला सांगावं म्हणून. बट व्हॉट टू डू. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर याच्यावर एक व्हिडिओ करा, कारण बरेच दिवस सगळ्यांचे व्हिडिओ आलेले आहे, माझा व्हिडिओ आले नाही, मला बरेच लोक फॉलो करतात, त्यामुळेच हा व्हिडिओ करतोय. ओके, पुन्हा एकदा मी 1-2 व्हिडिओ बनवेल याच्याविषयी. ओके, तर प्लीज व्यवस्थित हा व्हिडिओ बघा, विचार करा आणि प्लीज अभ्यासाला लागा, कारण अभ्यासाशिवाय आता काही नाही राहिलं. ओके, मुलांना फार स्ट्रगल करावं लागेल. ओके, सो प्लीज मी फिमेल्स ज्या नर्सेस आहेत त्यांना पण मी निवेदन करतोय की प्लीज ह्या गोष्टीसाठी तुम्ही सुद्धा सपोर्ट करा, बिकॉज जेंडर इक्वॅलिटीच्या म्हणजे इनइक्वॅलिटी करणं आहे, जेंडर बायस आहे हा, आणि त्याच्यावर हे रिक्रुटमेंट करण्यात येणार आहे पुढे. ओके,
जर एवढंच आहे तर तुम्ही 50-50 करू शकता, जर तुम्हाला जेंडरची जर काही प्रॉब्लेम असेल तर. ओके, तर जेंडर आहे तर मग नर्सिंगमध्ये ॲडमिशनला तुम्ही बघता, तुम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये असं कुठेच हे नाही आहे की बाबा मुली एवढ्या घ्यायच्या ना मुलं एवढ्या घ्यायच्या. ओके, सो ॲडमिशनला काही क्रायटेरिया नाही आहे, तर मग इथे का. हां, DMERचे जे ॲडमिशन्स आहेत, जे DMERचे जे GNM कॉलेजेस आहेत, DMERचे जे GNM कॉलेज आहे, तिथे सुद्धा जवळपास जर 20ची बॅच असेल तर 20मध्ये कमी जर 5 हे मेल असतात आणि 15 ह्या फिमेल असतात. ओके, 15 ह्या फिमेल असतात आणि 5. तर मे बी मला असं वाटतं की ह्याच क्रायटेरियावर ते लोक, जर तुम्ही कोर्टमध्ये जर गेला तरी हाच क्रायटेरिया होईल. कारण DHSनी सुद्धा, DHSमध्ये जरी लोकांनी केस केले होते तेव्हा सुद्धा 90-10 साठी हाच रेशो त्यांनी सांगितला की आम्ही ॲडमिशनच, जे GNM स्कूल आहेत DHSचे, आम्ही ॲडमिशन 90% फिमेलचं करतो आणि 10% बॉईजचं करतो. त्या याच्यावर DHS मध्ये अजूनही याच्यावर काही रिझल्ट आला नाही आहे. म्हणजे त्यांनी स्ट्रिक्टली याला 90-10ला कंटिन्यू ठेवण्याचे आदेश दिलेले आहे. म्हणजे याच्यावर काही तोडगा निघाला नाही. तर सेम लाईक DMERचे सुद्धा इथे आहे की त्यांचे DMERचे जे GNMचे स्कूल आहे. बट जर DMERचे तुम्ही जर हे बघाल, काय म्हणते, BSc नर्सिंग कॉलेज बघाल, तर BSc नर्सिंग कॉलेजमध्ये असला कुठलाही क्रायटेरिया नाही आहे की बाबा मेलचे एवढे जागा असणार आहे आणि फिमेलच्या एवढ्या जागा असणार आहे. ओके, सो हा एक पॉईंट आहे की DMER कडे फक्त मला असं वाटतं की फक्त GNMच्या ॲडमिशनवर जर DMERनी हा जर बदल केला असेल तर दॅट इज इनजस्टिस. होऊ शकतं, बट कोर्टामध्ये किती दिवस टिकेल या काय होईल आय डोंट नो, मी काहीच सांगू शकत नाही. बट सध्या मी एवढंच सांगेन, बाबांनो अभ्यास करा, कारण येणारी जी पिढी आहे ती खूप सफर होणार आहे नर्सिंगची. प्लस तुम्हाला तुमचं जर भविष्य चांगलं करायचं असेल तर अभ्यास एकमात्र सोल्युशन आहे. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. लवकरच भेटूया पुन्हा एक नव्या व्हिडिओसोबत. सो धन्यवाद. जय हिंद.